चला आपण सामन्याला सुरुवात करतोय। हा देखील 3 षटकांचा सामना आहे पंचाच्या माहिती करता। चला ओपनर्स आपण जायचं। फिल्डिंग लावली गेली आहे। रोहितचं प्लॅन सक्सेस झाला टीमसाठी। यस, मात्र फार महत्त्वाचा मॅच आहे। चांगली फिल्डिंग तुझ्याकडून तीच अपेक्षा आहे टीमला, मिटपाडा टीम संघाला। ब्रावो आणि सूरज सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाज पूर्ण तयारी करत आहे। समोर देखील चांगला बॅटल तुम्हाला रंगताना पाहायला मिळेल, कारण की इथे विनीत भोईर गोलंदाज आपली तयारी करतोय। विनीत ज्याने खूप चांगला परफॉर्मन्स केली या स्पर्धेमध्ये। चला आपण मॅच कडे आपण जात आहोत। सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे। कुरुंद विपक्ष मिटपाडा, बिग मॅच। आजच्या दिवसातील शेवटचा सामना। आज की शाम किस टीम के नाम, पाहूया। सुरुवात आहे सामना। विनीत भोईर फ्रंटलाइन गोलंदाज, राइट आर्म ओव्हर द विकेट। तेज तरार गेंदबाज बिलकुल तयार। पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर चेंडू, सन्मान दिलाय चेंडूला। इथे सुरुवात झाली आहे पहिल्या धावेने। ब्रावोच्या बॅटने पहिली धाव लागली आहे स्कोरबोर्डच्या माध्यमातून। गोलंदाज इथे आपण पाहतोय ब्रावो नो स्ट्राईकला आला, तर सूरज आले स्ट्राईकवर। ओ चांगला चेंडू समोर केले पालोत्रमध्ये, चांगली फिल्डिंग, डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न। हाताने जरी लावला असता तरी आउट मिळाला असता। सूरजला संधी मिळाली आहे। सूरजने शेवटच्या मोमेंटला डोक्यावर हात टेकलं तर कैते होंगे बाल बाल बचे हम। 2 धावा धावफलकावर, पहिल्या 2 सिंगल आलेल्या आहेत। पहा उद्या या स्पर्धेचा सुपर संडे ग्रँड फायनल डे आहे आणि कवाड ते अंबाडी असोसिएशनच्या अंतर्गत ही फायनल मॅच होईल। आयकॉन खेळाडू कोणत्याच संघाला दिले जाणार नाहीये। विनीत भोईर राइट आर्म ओव्हर द विकेट। हा चेंडू देखील परफेक्ट ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। पहिल्या 3 चेंडूवर 3 सिंगल धावा इथे आलेल्या आहेत। मित्रांनो उद्या या स्पर्धेचा मेगा फायनल डे आहे। सुपर संडे ग्रँड फायनल डे असेल आणि उद्या हजारो प्रेक्षकांची उपस्थिती असेल या मैदानावर, कारण की उद्या फायनलचा दिवस आहे। कवाड ते अंबाडी असोसिएशन जे आहे त्या अंतर्गत ही स्पर्धा खेळली जात आहे। आजचा दिवस बुद्धिस्ट क्रिकेट या खेळाडूंना पण दिलेला आहे। तर या आजच्या दिवसातील एक मॅच फायनलला निघेल टीम आणि उद्याच ड्रॉ केला जाईल। उद्या आजच्या गटाचा उद्याच्या गटाचा नक्कीच ड्रॉ केला जाईल। 3 दिवसाची स्पर्धा आहे, 3 संघांचा ड्रॉ केला जाईल आणि त्या चिठ्ठीच्या जोरावर एक टीम फायनलला पोहोचवली जाईल। विनीत ओ फसला गेलाय। निमेश आहे मात्र थोडस बाहेर होतं, निमेशच्या अवक्या बाहेर होता आणि चेंडू सीमा पार षटकार। बघितला मात्र त्याच्या अवख्या बाहेर होता हा चेंडू। अडवणं थोडंसं कटिंग देखील होता, मात्र त्यांनी प्रयत्न केला। प्रयत्न करावेच लागतील महत्वाच्या मॅच मध्ये। पुन्हा एकदा फुलटा चेंडू, खाली क्षेत्र आहे, 1 बॉम्ब सीमा पार, येतोय चौकार। एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाली। धावसंख्या 13 झालेल्या आहेत, 13। सूरजने खूप चांगले 2 स्ट्रोक खेळलेले आहेत विनीत भोईरच्या अगेन्स्ट। एक षटकार एक चौकार। आपण पहिल्या दिवसापासून अगदी प्रेक्षकांची गर्दी पाहतो या स्पर्धेमध्ये।
शेवटचा मॅच देखील पाहण्याकरिता आमचे प्रेक्षक वर्ग इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहे. यूट्यूबच्या माध्यमातून हजारोच्या संख्येने लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत. सावली क्रिएशन आपण पाहत आहे. सावली क्रिएशन मित्रांनो रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांचा लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही बघितला होता. त्यांचे टी शर्ट ट्रॅक्स त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून देखील त्यांची वाहिनी इथे त्यांची देखील सुरू आहे आणि या वाहिनीवर हजारो संख्येच्या आपण पाहतो प्रेक्षक मॅच आनंद घेत आहेत. षटक क्रमांक दुसरा टाकण्याकरिता निमेश आलाय. निमेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल इथून, कारण की 13 धावा झाल्या धावफलकावर. आम्ही कुरुंदकर आज करो या मरूची स्थिती आहे, कारण की शेवटचा सामना आजच्या दिवसातील. लेग ब्रेक मात्र बॅटच्या रडार मध्ये घेतलाय, गॅप मध्ये ढकललाय, चेंडू चाललाय सीमेच्या बाहेर, येतोय चौकार. आता आलाय टीम मिटपाडा संघावर. टॉस जिंकलं तर बुद्धार्थने सांगितलं की आम्ही फिल्डिंग करू, बॅटिंग करून तुम्ही डिफेन्स देखील करू शकले असतं. संध्याकाळचा वेळ आहे, थंडगार हवा सुटली आहे, हवा फक्त आणि फक्त ब्रावोची. मैदानाच्या आतमध्ये फुलटा चेंडू इनफिल्डच्या वरतून केलाय, शत्रक्षक आला चेंडू पर्यंत, चांगली चेंड, कॅच ऑफ द इव्हिनिंग. बाजूला हर्षद बसलाय. उद्या देखील याच प्रकारच्या झेलची अपेक्षा आहे टीमला. मात्र याहून उद्या नक्कीच चांगली झेल त्यांची पाहायला मिळेल. टाईप मारून देखील ते उद्या झेल पकडतील. उद्याचा दिवस सुपर संडे, त्याला देखील जॉबवर सुट्टी असावी उद्या. नवीन बॅटर रोहित गेल्या मैदानाच्या आतमध्ये. धावा धावफलकावर आहेत त्या म्हणजे 17 धावा. ब्रावो आउट झाल्यानंतर थोडीशी शांतता इथे पाहायला मिळते डगआउट मध्ये. चांगली झेल, रनिंग झेल पाहायला मिळाली. ऋतिक तिथे होते, ऋतिकने चुकी न करता ही झेल पकडली आहे. आता वेळ आली आहे रोहित जाधवची. रोहित कधी एक झेल पकडेल, मला कधी तो स्क्रीनशॉट व्हिडिओ पाहायला मिळेल. निमेश लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, मिस टाइम झाला, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आहे. ओ, असं वाटलं होतं की झेल पकडली आहे. सेलिब्रेशन बाकी आहे फक्त, मात्र झेल सुटली गेली आहे. आणि त्यानंतर आता जीवनदान मिळाले रोहितला आणि धाव बलकावर लागलेल्या आहेत त्या म्हणजे 18 धावा. 18. हवा समोर आहे आणि स्ट्रोक मागच्या दिशेने चाललेत. आज संध्याकाळचा क्रिकेट आहे. काल आपण बघितला, असं वाटलं नव्हतं की मॅच ती रंगेल, मात्र रंगली मॅच शेवटच्या षटकामध्ये. पप्पू 11 नांदेडने बी संघ कालच्या दिवसामधून क्वालिफाय झालेला आहे पुढच्या 3-8 मध्ये. बिग हिट करायचं होतं, बॅटवर आला नाहीये. शतरक्षक आहे तिथे, एक धाव मिळाली. धाव संख्या धाव बलकावर 19 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. एक मोठा फटका, चांगली टार्गेट सेट होऊ शकतो, कारण की दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. फलंदाज रोहित एक मजबूत काठी के बल्लेबाज है, सिक्सर मारना जानते हैं. फ्लॅट डिलिव्हरी, फायदा घेता आला नाहीये फलंदाजाला. असं कधी कधी प्रेक्षक न म्हणत असतात, एवढं मोठं शरीर आहे मात्र स्ट्रोक का इतका हलका मारतोय हा खेळाडू. प्रेक्षक वर्ग खूप जाणकार असतात मॅचचं, कारण की जेव्हा प्रेक्षक मॅच पाहत असतात तेव्हा मैदानामध्ये काय चालेल सर्वात जास्त त्यांना टेन्शन असतो की तिथे मी असतो तर मी षटकार मारला असता. असे खेळाडू आणि क्रिकेट रसिकांचा हा खेळ असतो. धाव संख्या 20 धावा धावफलकावर. कंट्रोल गोलंदाजी निमेशची पाहायला मिळते. चौकार खाल्यानंतर काय गोलंदाजी पाहायला मिळाली आणि शेवटच्या चेंडूला उडवलाय मिड विकेटच्या बाहेर, येतोय षटकार. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये किती धावा आल्या? विनीतच्या 13, निमेशने धावा खर्च केल्या 13. मेरा चलता हुआ अब मैदान में, क्या आखिरी ओवर में कितने रन बनेंगे? दोनों ही बल्लेबाज सेट हो चुके. अब सूरज ने अच्छी बल्लेबाजी की आज दिन भर. शेवटचा षटक बुद्धार्थ
हे चालू अंगामध्ये ना या खेळाडूने आपल्या परिसराचं नाव उंच केलंय. कोंबडपाडा जो परिसर आहे त्या परिसराचं नाव याने उंच केलंय. चांगला क्रिकेट खेळत आलेला आहे. माझ्या समोर भरपूर वेळा क्रिकेट खेळलेला आहे आणि ॲज अ क्रिकेटर एक युवा खेळाडू आहे. एक युवा जोश घेऊन उतरलाय या टेनिस क्रिकेट बॉलच्या दुनियामध्ये आणि त्याचा परफॉर्मन्स चांगला राहिला आहे. इथून आता थांबवण्याचा प्रयत्न त्याला करावाच लागेल. हवा देखील भरपूर वेगाने वाहत आहे. त्या हवेचा फायदा घेईल का? समोर ना फक्त मिडल करायचं आहे. समोर स्टँड अँड डिलिव्हर षटकार पाहायला मिळतील बुद्धारच्या अगेन्स्ट. बुद्धार्थ राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ हा चेंडू वेगवान गतीचा टाकला गेलाय. डॉट चेंडू इथे टाकला गेला आहे. बघत राहिला फलंदाज. रोहितची झोप उडवणारा हा चेंडू होता कारण की इतका वेगाने टाकला होता. मात्र पुढील चेंडू कोणत्या प्रकारचा असेल पाहूया आपण. लेग कटर की इन कटर. बुद्धार्थ गोलंदाज. लॉंग रन अप. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू बॅटवर आला नाहीये. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न सूरजचा प्रयत्न सुरू झालाय. मैदानामध्ये 2 धावा कंप्लीट. 2 धावाने संघाची धावसंख्या 28 धावा 28. 4 चेंडू टाकायचे आहेत आणि 4 चेंडूमध्ये 2 मोठे फटके खेळायचे आहेत तर एक चांगला टार्गेट होऊ शकतो. धावसंख्या 28 धावा 28. गोलंदाज बुद्धार्थ. ओ अशा प्रकारचा चेंडू भरपूर दूर मारू शकतो फलंदाज दाखवत असताना हा चेंडू जातोय सीमापार. षटकार. नक्कीच डीबी कुरुन टीमचे जे 12 आहेत त्याने आम्हाला सांगितलं की फुल स्ट्रोक रोहित शर्मा खूप चांगले खेळतात आणि आमचा हा रोहित देखील त्याचप्रमाणे खेळतोय. काय हरकत नाही. तुझ्यासाठी तो रोहित आहे. तो हिटमॅन आहे कारण तुझ्या संघाचा तो एक पार्ट आहे. षटकार. धावसंख्या 34 धावा. धाव बलकावर. बुद्धारच्या अगेन्स्ट एक मोठा पहार झालाय. कमबॅक होईल का? अजून एक विकेट करायचं होतं. बॅटवर आला नाहीये. रनरची संधी आहे. निकली शिलाचा देखील मूड नाहीये. पहा आता रनरचा विकेट इथे मिळेल. हो विकेट कोणाला मिळालाय? रनरचा विकेट कोणी घेतलाय? रोहित जाधवने घेतलाय. रोहित म्हणू शकतो मीने विकेट घेतलाय या मॅच मध्ये. चला न्यू बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आपण. आणण्याचा प्रयत्न होता मात्र आउट होण्याचा जो प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये फसला गेला. विनीत गेलाय मैदानाच्या आतमध्ये. रोनित गेलाय. काय नाही धावसंख्या 35 आहे जास्त नाही. ओ कट करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू. शेवटचा हा चेंडू आहे षटकातील. 35 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. गोलंदाज बुद्धार्थ टीमचे कॅप्टन चांगला कमबॅक करताना षटकार खाल्यानंतर शेवटच्या चेंडूला ऑन साइडला खेळला. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. एक सिंगल धाव झाली आहे. विनीतची चांगली फिल्डिंग आहे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरं धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज आणि 1 शॉट म्हणजे एकच धाव मिळाला या चेंडूवर. 36 धावा झाल्या. 37 धावांचा एक छोटासा आव्हान. हम यू गए हम यू आए. आइए सुनते डीजे निखिल.
बुद्धार्थ जाधव मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी. संध्याकाळचा हा सामना आपण पाहतोय, शेवटचा मॅच कैलासवासी ज्ञानाबाई स्मृती चषक 2024 या स्पर्धेचा शेवटचा आजच्या दिवसातील सामना आपण पाहतोय. उद्या मित्रांनो सुपर संडे मेगा फायनल डे. उद्याचा शेड्यूल विराज आपण आमच्यापर्यंत द्यायचा आहे. उद्याचा शेड्यूल नक्कीच आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया आणि जे उद्या खेळणारे जे संघ आहे कदाचित ते ऑनलाईन असतील त्यांना देखील आपण आजचा शेड्यूल पोहोचूया त्यांच्यापर्यंत. रोनित गोलंदाज तयारी करत आहे. मित कवाड बी उद्या इन ॲक्शन मध्ये पहिला सामना आहे, त्या संघाला बाय आहे. आणि त्यानंतर श्री गणेश आंब्याचा पाडा आणि सुनील स्पोर्ट बोंबे पाडा बिग मॅच 9 वाजता पहिला सामना रंगतदार पाहायला मिळेल. त्यानंतर दुसरा सामना पिलंजे स्पोर्ट पिलंजे गावदेवी दादूचा पाडा आणि त्यानंतर तिसरा सामना जय हनुमान भरे आणि जय बजरंग सोनटक्के बिग मॅच, कारण की हर्षलला उद्या पाहणार आहोत आपण. त्यानंतर आपण जय हनुमान ढोंडा वडवली आणि कृष्णा 11 कवाड या संघाला आपण पाहणार आहोत. आणि शेवटला जय बजरंग शेलार. मॅच सुरू झाली आहे, काय घडलं आम्ही बघितलं नाही आहे. आमचे स्कोरर आहेत ते आम्हाला सांगतील. डॉट चेंडू टाकला गेलाय, काय बाद आहे. रोनितने खऱ्या अर्थाने आज चांगली गोलंदाजी केली आहे. त्याची देखील परीक्षेचा वेळ आहे, कारण की संध्याकाळचा क्षेत्र आहे. जो जिंकेल तो उद्या ठीक 2 वाजता रिपोर्ट करेन. गोलंदाज रोनित. हो, हथियार चेंज केला जात आहे विनीत भोईरच्या माध्यमातून. तलवार चेंज की अब क्या गेंद फोड़ने जा रहे बल्लेबाज. रोनित राऊंड विकेटने बॅट चेंज केली आणि दाखवलं दमखम, पाठवलं सीमेच्या बाहेर. येतोय षटकार. कडक स्ट्रोक. बॅट जशी चेंज केली ना तसं षटकार देखील पाहायला मिळाला. ऐसा लगता है कि पुरानी तलवार लाए घर से. जिस तरह अटैक किया यहाँ पर रोनित के ऊपर. 6 धावांनी इथे संघाचं खातं ओपन झाला. चांगली सुरुवात इथे विनीत भोईरच्या माध्यमातून. रोनित गोलंदाज. अजून एक चांगला स्ट्रोक, मात्र फॉलोतर मध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला होता. इथे एक धाव झाली आहे. मला वाटतं जी क्रीज आहे त्याची कॉर्नर आहे, त्या कॉर्नरला लागून इतक्या वेगाने चेंडू आला होता, अथवा धाव कोणत्या प्रकारची नव्हती. आता धाव आली ती महत्वाची आली आहे, कारण की 7 धावा धावफलकावर. 15 चेंडू, धावा पाहिजे 30, म्हणजे प्रति चेंडू मागे 2 धावा बनवायचे आहेत. गोलंदाज रोनित. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू. धाव संख्या 7 धावा. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक आहे. षटकार खाल्यानंतर चांगली कमबॅक आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. गोलंदाज रोनित राऊंड द विकेटने जातोय. पुन्हा एकदा बुद्धार्थने देखील ठोकलाय षटकार, पाठवलं सीमेच्या बाहेर. या धावफलकावर 13 धावा झालेल्या आहेत. शेवटच्या मॅच मध्ये डोळ्याचे पाणी फेरणारा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. कधी वर्चस्व गाजवत आहे कुरुण टीम, तर कधी वर्चस्व गाजवत आहे मिठपाडा संघ. येणाऱ्या फलंदाजीमध्ये निकलेश शेलारचं येणं बाकी आहे, निमेश शेलारचं येणं बाकी आहे, रोहित जाधवचं येणं बाकी आहे. 3 बॅटर असे आहेत, चांगले फिनिशर आहेत. गोलंदाज रोनित. अजून एक आता मिस्टान झाले चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक फार दूर आहे. सेफ लँडिंग झाली आहे. एक धाव कंप्लीट आणि दुसरं धाव देखील कंप्लीट केला जात आहे. ज्या धावा पाहिजे होत्या ना पहिल्या षटकामध्ये मिळाल्यात. आमचे स्कोरर आम्हाला उदय सांगतात की 15 धावा अगदी घेतलेल्या आहेत. नो ड्रिंक्स प्लीज निकलेश. आवश्यकता असेल तर जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये, कारण की आता वेळ पाणी घेण्याचा नाही तर पाणी पाजण्याचा वेळ आहे. कारण की कोणता संघ इथून उद्या ठीक 2 वाजता येईल हे पाहणं गरजेचं आहे. अजूनही सामना फिनिश झालेला नाही आहे.
15 धावा लागलेल्या आहेत धावफलकावर. 12 चेंडू खेळ बाकी आहे. धावांची जी आवश्यकता आहे आमचे एक्सपर्ट स्कोरर आम्हाला सांगतायत उदय की धावा येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती बाकी आहेत. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. आमचे स्कोरर अतिशय जबरदस्त स्कोरिंग केली आहे पहिल्या दिवसापासून. उद्या मेगा सत्कार नक्कीच त्यांचं केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. यादगार सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करू उद्याच्या दिवसामध्ये. पाणी ड्रिंक्स आपण पाहतोय ट्रॉली मैदानाच्या बाहेर निकलेश शेलार आलाय. पाणी पाजणं खऱ्या अर्थाने इथे शिकावं फलंदाजाकडून. संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये अगदी रोनितच्या अगेन्स्ट 15 धावा आणल्या. आता इथे जीवन आलाय गोलंदाज. जीवनला चांगली गोलंदाजी करावी लागेल. एक ट्रम्प कार्ड आहे, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. इव्हॅल्युएशन चांगला आहे या गोलंदाजाकडे. थोडंसं रनअप चुकला गेलाय गोलंदाजाचं. ओ हा स्ट्रोक चांगला आहे मात्र एकच धाव मिळेल या स्ट्रोकवर कारण की सूरज आहे तिथे. धाव संख्या 16 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. जीवनची जर चांगली गोलंदाजी राहिली ना या मॅच मध्ये तर अगदी शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रंगेल. पुन्हा एकदा हवाई सफर. बिग बिग षटकार. जीवन समोर केलाय. हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली केली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळाले. प्रणय शेलार यांचं शुभागमन झालेलं आहे संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये. सोनटके गावचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संध्याकाळ रंगीन करण्यासाठी आलेले आहेत ते कारण की बर्थडे सेलिब्रेट करायचं थोड्या टाइमात. बिग हिट करायचं तर बॅटवर आला नाहीये. हा चेंडू डॉट जात आहे. कहाणी मेटवीस मॅच मध्ये रंगत आली आता कारण की धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या म्हणजे 23 धावा. 23 अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. मॅच आहे अजूनही 8 चेंडू 14 धावा. फार 2 महत्वाचे चेंडू आहेत. वेगाने टाकलेला हा चेंडू जोरदार अपील केली जात आहे आणि फलंदाज बाद. विनीत भोईर बॅक टू डगआउट. फार महत्वाचा चेंडू आहे. गोलंदाज जीवन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर न्यू बॅटर गेलाय निकलेश. एक चांगला फिनिशर आहे टीमचं. वेगवान टाकलेला हा चेंडू समोर खेळलाय. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होईल का. फिल्डिंग चांगली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. तर सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या आहे धावफलकावर 24 धावा. इथून अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. चेंडू बाकी येते म्हणजे 6.
आमचे टूएस मॅन सार्थक जवळून मॅचचा आनंद घेत आहेत. ते अजूनही सांगतात की आम्हीच जिंकू. यस, कुरुंदकर असावं तर असा. मात्र 6 चेंडू टाकायचे सार्थक अजूनही. पहिले 2 चेंडूवर स्पष्ट होईल कोणता संघ जिंकेल. गोलंदाजीमध्ये आलाय ब्रावो आलाय. सार्थक कोण जिंकेल? नो कमेंट्स आणि सांगितलंय. मॅच फार महत्वाचा आहे. नक्कीच एन्जॉयमेंट होईलच. आता मॅच खूप कुशल मोमेंटला आली आहे. गोलंदाज ब्रावो फार महत्वाचा षटक टाकताना आपण पाहतोय. फुलटा चेंडू समोर खेळल्या लॉंगांवर क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे रोहितची. क्या बात आहे. रोहित देखील पूर्ण 4 झाला आहे या मॅच मध्ये. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकार मॅच फिनिश करू शकतं. मात्र ती मॅच राहिली नाहीये. संध्याकाळ झाली, थंडगार हवा सुटली आहे. हवा फक्त आणि फक्त कुरुंदकरांची दिसतोय. कारण ज्या प्रकारे फिल्डिंग सध्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. या चेंडूवर षटकार येणं गरजेचं आहे. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. ब्रावो गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोर फलंदाज सज्ज आहे बुद्धार्थ. फार लक्ष आहे बुद्धार्थ या मॅच मध्ये. विकेट समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि पहा चेंडू गेला सीमेच्या बाहेर. षटकार. वॉट अ शॉट. षटकाराने आता समीकरण सोपं झालंय. कारण की येणारे चेंडू जे आहेत 4 आणि विजय करता धावांची आवश्यकता आहे म्हणजे 6. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. ब्रावोचा हा षटक. लेकिन एक मारा सॉलिड मारा. सामने की ओर खेला है उसको. अच्छी बल्लेबाजी कर रहे बुद्धार्थ. बुद्धार्थ सज्ज आहे. डॉट चेंडू फार महत्वाचे झालेत ब्रावोला. वेगाने टाकल्या हा चेंडू. क्षेत्ररक्षण चांगला आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव कंप्लीट. 3 चेंडू आणि 5 धावा. 3 गेंदे 5 रन. इससे पहले ये मैच आपने भी देखा होगा. न्यू संघर्ष मिटपाड़ा ने वो डिफेंड किए थे 5 रन. क्या कुरुन टीम डिफेंड करेंगी मिटपाड़ा के सामने? ब्रावो गोलंदाज राइट आर्म ओव्हर द विकेट. ओ ऑफ स्टंपचा हा चेंडू. अवस्थेचं अपील होतं मात्र डॉट चेंडू. 2 चेंडू आणि 5 धावा. एक षटकार मॅच फिनिश होऊ शकतो. एक विकेट पूर्णपणे मॅच वर मजबूत पकड निर्माण करू शकते कुरुंदकर. गोलंदाज ब्रावो आपल्याकडून जितकं होतंय ना तेवढं करतोय मैदानामध्ये ब्रावो आपण पाहतोय. आता निकलेश शेलार महत्वाच्या मॅच मध्ये आपण पाहतोय. स्ट्रगल करताना उडवलाय चेंडूला. चेंडू हवेमध्ये आणि पाहूया इथे काय घडलंय आपण पाहणार आहोत. चला अजिबात टेन्शन घेऊ नका. निर्णय लागेल. अजिबात टेन्शन घेऊ नका. सर्वांनी दगड मध्ये बसून घ्यायचं. निर्णय काय आहे तो लागेल नक्कीच. इकडे कोणीही जाऊ नका. थांबायचं आपण सर्वांनी. आमचे पंच तुम्ही यायचं. सुजित पाटील सर आपण या. हा फक्त थर्ड अंपायरच बघतील. नक्कीच आमचे सर पाटील. सार्थकनी बघितलं तो शो आहे. आय लिव्ह काहीतरी बोलला तो. आय लव्ह यू. मात्र पंच पाटील या सुजित सर आपण बघायचं कारण की हा महत्वाचा मॅच आहे. जे आम्हाला वयाच्या 18 ते 20 वर्षामध्ये ऐकायला मिळालं ते लहान वयाच्या सार्थकने बोलून दाखवलं. नाही पंच पाटील पंचांना पहिला बघू द्या नंतर तुम्हाला देखील दाखवू आम्ही.
सेफ आहे. तर 2 धावा इथे मला वाटतं कंप्लीट केले पंच सांगतायत. सर एकच धाव घेतली असं म्हणतायत समोरच्या संघ. पंच निर्णय देतील. पंच आपण मैदानामध्ये जायचं आहे आणि तिथून आपल्याला निर्णय द्यायचा आहे. कारण की जेव्हा चेंडू पकडलं तेव्हा आतमध्ये फेकून दिलं, त्यानंतर ते सीमेच्या बाहेर गेले होते. पंच आपण निर्णय कळवायचा आहे. यस एकच धाव. यस एकच धाव मिळाली. एक चेंडू आणि 4 धावा. एक गेंद 4 रन. गोल्डन डिलिव्हरी की गोल्डन चौकार की गोल्डन षटकार. एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. कोणीही गैरवर्तन करू नका. स्पर्धेचे आयोजक आम्हाला सूचना देत आहेत. खेळाडू वृत्तीनेच हा मॅच फोटो फिनिश मॅच आहे या स्पर्धेचं. जो जिंकेल त्या खेळाडूने खेळाडू वृत्ती दाखवूनच मैदानाच्या बाहेर सेकंड करून निघायचं आहे. दोन्ही टीमने टी शर्ट अजिबात काढू नका. यस समोरच्या संघाला विन आमचे वैभव शेलार आम्हाला सांगतायत. चला जोरदार टाळ्या होऊन जात्या दोन्ही संघांसाठी. कैलासवासी ज्ञानाबाई स्मृती चषक 2024 चा फोटो फिनिश मॅच. एक चेंडू 4 धावा. समोर बॅटर आहे बुद्धार्थ. छान लगवलं आतापर्यंत 3 सिक्सर. आता वेळ आली आहे ब्रावोची. डॉट की षटकार. मॅच रंगलाय. क्लायमॅक्स वाढला गेलाय. सोडून दिलाय चेंडूला आणि इथे पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. नो +1. 2 धावा. धाव घेतली नाहीये मला वाटतं. म्हणजे एकच धाव नोच मिळाला. 3 धावा. एक चेंडू 3 धावा. चेसिंग कंपल्सरी. राइट आर्म और द विकेट ने. ओ डॉडिगल. फ्रीट होतं आणि इथे पहा सेलिब्रेशन सुरू झालं मैदानामध्ये. आता फलंदाज इथे बाद झालेला आहे. मॅच इथे जिंकली आहे कुरुंद टीम संघाने. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. आपण खूप चांगला संघर्ष केला दोन्ही संघांनी. हा मॅच फोटो फिनिश या स्पर्धेचं या आपण पाहू शकता. ब्रावोला नक्कीच उचलला जात आहे. ब्रावोने हा मॅच काढला गेलाय. मग इथे मॅच इथे जिंकली गेली आहे. मग आता सुरेश दादा ज्या प्रकारे आपण अनाउन्समेंट केलं होतं कोणीही टी शर्ट